शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास तिजोरीमध्ये गटअटॅक होईल आणि मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार अशी टीका राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांना. मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो, राज साहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्याबद्दल आदर आहे, पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही. लाचारी बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराष्ट्रात, लक्षात आलं. म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे. आणि मी अगोदरही बोलतो, राज साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही. आम्ही त्यांना एका वेगळ्या स्टँडर्डवर बघतो, वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल. पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही, झालाही नाही, होणारही नाही. म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी. महाराजांच्या गड किल्ल्याला नाव नाव पुसण्याचा कार्यक्रम केला जातो असं त्यांचं आहे. बघा, लक्षात घ्या, मी ते काय टीका करतायत नमो काय ते केंद्र, बरोबर आहे ना, त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी. त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको, ते मान्य करू, कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते. पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर. तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय, हे अगोदर ठरवून घ्या. लक्षात घ्या, गड किल्ले हा विषय वेगळा झाला, त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा. टीका कोणावर करताय ते बरोबर नाही. म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये. 2019ला जे झालं ना, ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती, हे कोणी विसरू नये. साहेब, माजी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वबळावर लढण्याची घोषणा करतात. भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार. कोण विनायक राऊत? काय म्हणजे मला एक सांगा, विनायक राऊत जेव्हा येतात तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात. मला त्यांच्या कुठल्या स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही. लक्षात घ्या, आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्हाला युती का पाहिजे, आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतोय, ते बाहेर जे कोणी लुंगे भुंगे आम्हाला सांगू नये ना आम्ही काय करावं ते. आम्ही आमचं बघून घेऊ ना, तुम्ही तुमचं बघा असेल तर. आम्हाला सांगू नका. आमचं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवतो. भाजप असेल, शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, आम्ही एक फॅमिली आहोत. तुम्ही तुमचं बघा ना, तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील का ना विचारा विनायक राऊतांना. आपली आणि राणे साहेबांची चर्चा झाली आणि निवडणुका ह्या महायुतीने लढवायचा निर्णय होता. बघा, आता केसरकर साहेब पण बोलले, आपण हे परत परत रिपीट करतो. जेव्हा उद्याची मीटिंग ठरली, सगळ्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे आम्ही उद्या भेटणार. त्याच्यामध्ये केसरकर साहेब आहेत, मी आहे, उदयजी आहेत. त्या मीटिंग मध्ये काय, आणि राणे साहेब असतील तर राणे साहेबांना भेटू. राणे साहेब त्यांना रत्नागिरीत भेटले, मला असं वाटतं. आम्ही राणे साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही. लक्षात घ्या, काल पण आम्ही बोललो, अंतिम शब्द नारायण राणे साहेब. ते घेतील ते आम्हाला मान्य, आणि ते युतीच्या बाजूने आहेत आम्हाला माहिती आहे. युती व्हावी असं त्यांनाही वाटतंय, पण ते कशी व्हावी याच्यासाठी उद्या चर्चा आहे. आणि होत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही होत असेल तर मग आम्ही प्लॅनिंग मध्ये आहोत, आमची पण तयारी आहे. हेच मी परवाही बोललो. काल आमच्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब हे आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सावंतवाडी
मतदारसंघ, कुडाळ मतदारसंघ आणि कणकवली मतदारसंघ तिन्हीचे मेळावे संपन्न झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ते मेळावे झाल्यानंतर आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असा निर्णय झाला आहे की या गोष्टीसाठी आता महायुतीच्या एकंदर चर्चेसाठी खूप वेळ जात असल्यामुळे उद्या मुंबईला जाऊन महायुतीच्या नेत्यांची भेट घ्यायची. त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आदरणीय पक्षाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत, नारायण राणे साहेब आहेत. आणि एकदा महायुती होणार की नाही ही गोष्ट फायनल केली तर मग आम्हाला आमचं निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवणं, निवडणुकीच्या मुलाखती घेणं सोपं पडतं. त्या दृष्टीने आम्ही मुलाखती वगैरे घ्यायला आता सुरुवात करतोय. परंतु जे मुलाखती किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की जर महायुती झाली तर मग ज्या जागा सोडल्या जातील भाजपला तिथं उमेदवारी दिली जाणार नाही. काल मुंबईमध्ये एन्काउंटर झाला त्याचं एकनाथ शिंदे साहेब कौतुक करताना जे व्हिडिओ व्हायरल होते काय सांगा? एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक आहेच, कारण त्यांनी जो कार्यक्रम राबवलेला होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज, हा कार्यक्रम चांगला होता. आणि त्यांनी फक्त ही जी काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती. नाहीतर मग असा पायंडा पडून जातो, असं घडता कामा नये. त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे. पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्याकडे रोहित आर्याने एन्काउंटर होण्यापूर्वी काही वेळ आधी मागणी केलेली होती, मला केसरकरांशी बोलायचंय, आणि नंतर त्याने तो निर्णय बदलला काही वेळा. नाही, शेवटी त्यांनी जरी अशी मागणी केली असली तरी मुलं त्यांच्या ताब्यात होती. त्याच्यामुळे बोलण्यात कुठलीही चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो. कारण माझ्या दृष्टीने मुलांचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे. शेवटी बिलं आज ते बिल उद्या मिळतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने, शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचं हमीपत्र द्यावं या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं. परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे. त्यामुळे ते पेंडिंग, त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आहे. आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागतं, ही वस्तुस्थिती आहे. ते पालन त्यांनी केलं तर मग त्याला त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या, कारण त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करून ठेवलेली होती. ती बजेट प्रोव्हिजन ही एकट्या त्याला देण्यासाठी नव्हती, तर या स्कीमसाठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी मिळून ती प्रोव्हिजन होती. भाई, काल तुम्ही स्वतः म्हणाला होता की मी आर्याला पैसे दिले, सरकारी योजना असताना तुम्ही पैसे कसे काय दिले? नाही, हे एक सहानुभूतीपोटी, त्याचं जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानुभूती असते. आपण ज्याला कोणाबरोबर तरी काम करतो त्याला एक जिव्हाळा निर्माण होतो. त्या जिव्हाळ्याच्या पोटी ही काही छोटी रक्कम होती, त्याला तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा मिळालेल्याचं मग दुःख जाणवत नाही. त्याच्यामुळे आर्थिक मदत केलेली होती. त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध नाही. आणि शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास तिजोरीमध्ये खळगट्ट्या होईल असा राज ठाकरे इशारा देत आहेत आणि मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार अशा प्रकारची टीका ते एकनाथ शिंदेवरती करतात. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपला जाज्वल्य असा इतिहास आहे, तो पर्यटकांच्या डोळ्यासमोर सुद्धा आलाच पाहिजे. त्यांना सुद्धा तो कळला पाहिजे की तो कसा आपला इतिहास अतिशय प्रेरणादायक होता. आणि तुम्ही पर्यटकांना तिथं नेलं नाही तर त्यांना तो इतिहास कसा करणार? तुम्ही भारतातल्या कुठल्याही किल्ल्यांवर गेला तर तिथं लाईट अँड साऊंड शो असतो, इतर माहिती प्रदर्शित केलेली असते. तशी ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली पाहिजे, कारण महाराष्ट्राचा इतिहास हा सगळ्यात मोठा आहे. कारण स्वतः दिल्लीच्या पादशहाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्याची कबर खणली गेली. हा पराक्रम शूर मराठा सरदारांनी केलेला आहे, हे विसरता येणार नाही. 2018च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशी करणारा जो आयोग आहे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक नोटीस बजावली आहे, कारण जी कागदपत्र आवश्यक होती ती त्यासाठी प्रतिसाद दिला नव्हता उद्धव ठाकरे. हे काय, हा सगळा एक तो जो त्यांचा
काम करण्याची पद्धत असते त्याचा एक तो भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. कारण ते माजी क्रॉस खासदार ज्युडिशियल हे आहे, ज्याला अशी एन्क्वायरी होते त्याला ते एक वैधानिक त्यांना अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही काही कॉमेंट करणं योग्य नाही. माजी खासदार विनायक राऊत यांनी रोहित आर्या प्रकरणावरती आपल्यावर ठपका ठेवून आपण शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ केलाय असा आरोप. त्याच्यामध्ये बट्ट्याबोळ करण्याचा प्रश्न कुठे येतो? मुळात माझी शाळा सुंदर शाळा त्याला 3 वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी निर्माण केलेले आहे. त्या काळामध्ये शाळांमध्ये प्रचंड सुधारणा झाली. एखाद्याचं बिल पेंडिंग असेल तर ते अनेक ठिकाणी बिलं पेंडिंग असतात. तर त्याच्यासाठी ही टोकाचं पाऊल उचलण्याची कुठलीही आवश्यकता नाही. हा एक भाग झाला त्याच्यामधला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी साईट एक क्रिएट केली होती आणि त्या साईटवरून त्यांनी मुलांकडून पैसे वसूल केलेले होते. तर त्याच्याबद्दल मात्र शिक्षण विभागाने आक्षेप घेतलेला होता आणि त्यांनी हे पैसे परत द्यावे आणि असं पुन्हा करणार नाही असं लिहून द्यावं तरच त्याची बिलं रिलीज करावी असं शिक्षण खात्याचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे आता ह्याची पूर्तता करणं हे त्याच्या हातात होतं, माझ्या हातात नाही. माझ्या हातात काय असतं की मी त्यांची विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणणं वगैरे हे मंत्री करू शकतात. बजेटची प्रोव्हिजन मंत्री करू शकतात, पण कोणाची बिलं काढण्याचं काम मंत्री करू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.